एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल डायरीज ऑफ स्वाती. चला तर आज तसे तर शूट करून खूप दिवस झाले या व्हिडिओला, पण काही कारणास्तव व्हिडिओ एडिट करून अपलोड केले नाही. सो आज तुम्हाला दिवाळीच्या आधी जी शॉपिंग करायला आम्ही मार्केटला गेलो होतो, दिवाळी वाईज हा व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे. कारण दिवाळीमध्ये मार्केटला इतकी गर्दी होती, रांगोळी सगळी मार्केट गजबज आणि तेवढ्यातच हा मी व्हिडिओ शूट केला आहे. तर बघा यवतमाळची मार्केटची गर्दी, जे हा मेन एरिया आहे दत्त चौक, जिथे छोटे छोटे चप्पल्स पर्स वगैरे सगळे असे दुकानं असतात आणि खूप जास्त गर्दी आहे. आता मे बी 8:30-9 वाजले असेल जेव्हा आम्ही शॉपिंगला गेलो. दिवे वगैरे आणायला, तोरण आणायचे होते, छागडचे आणि रांगोळ्या आणायच्या होत्या. सो दिवाळीच्या 2 दिवस आधीची ह्या सगळं गर्दी आहे. आणि खाली बाजूला कपड्याचे असे लेडीजचे स्टॉल लागले आणि स्वेटरचे असे सगळे आता थोडी थंडी पण पडायला लागली. तर स्वेटर्स दिले आणि असे फुलं सगळ्या रस्त्यानं गजबजून गर्दी होती. तुम्ही बघू शकता हा यवतमाळचा मेन एरिया आहे, जे मार्केट लाईन असं म्हणतो आम्ही. तिथे कलरच्या रांगोळ्या त्याच्यात चमकी टाकलेली, खूप सुंदर वाटत होतं. मार्केटमध्ये मोठे दुकानं, सगळ्या रांगोळ्या अशा लाईटिंग टाकलेल्या, बाहेर साड्या लावलेल्या आणि दुकानात गेल्यानंतर इतकं कन्फ्युजन की कोणती साडी घ्यायची. रात्रीचा वेळ आहे, रात्रीचा आपण जेव्हा घालायला जातो तेव्हा असे डार्क कलरची साडी छान वाटते. सो ते चूज करण्याला ना खूप वेळ जातो. म्हणून आम्ही पहिले अशी ड्रेस घ्यायला गेलो आणि या दुकानात ड्रेस घ्यायल्यानंतर इतक्या लहान लेकरांच्या दुकानानं गर्द्या होत्या ना खूप. सो त्याला जॉकेटच घ्यायचं होतं. सो आम्ही त्याचंवालं जॉकेट आम्ही बघितलं घालून, मोठं होतं त्या दुकानात, त्याच्या मापाचं भेटलं नाही आणि चेंज करून कंटाळा आला. सो आम्ही दुसऱ्या दुकानात गेलो आणि लुक्समध्ये गेलो. हे आहे संस्कृती. नंतर लुक्समध्ये गेल्यानंतर त्याला एक जॉकेट पसंत आलं आणि त्यांनी खूप व्हेरायटी दाखवली त्याच्या मापाची. आणि तिथे लेडीज म्हणजे लेडीजच्या आणि मुलींचे जे छोट्या मुलींचे कपडे होते ना, त्या सेक्शनला खूप गर्दी होती आणि मुलांच्या सेक्शनला थोडी बेटर होतं, गर्दी नव्हती खूप. नंतर मग ते झाल्यानंतर आम्ही दिवे घेतले. बॉडी स्प्रे वगैरे. अरे स्वेटरवाले आले, याले स्वेटर बिन घ्या लागते. अरे काय ते आज आहे वाटते ते वाले लोक. अरे बाबा रुको, कुठून रुको रे. कुठून घ्यायचे? हा 10 रुपये, इसमें 5 आएंगे बड़े वाले. 60 रुपये. हा दत्त चौकात काय घ्यायचं आहे? मला काहीच नाही घ्यायचं. कलापूर हा डिमार्ट जातो. डिमार्ट आता झोरे नाही आणले, काही नाही. डिमार्ट फडा घेऊ काय? राम राम. राम राम म्हणत असते तू. हे तर गार्डन वाटू राहिलं मस्त. किती जाईल ना? 400. फ्राय केलेलं, लॉलीपॉप बनवलेले, लिपस्टिक ठेवलेले, पनीर. ज्या रस्त्याने गर्दी कमी आहे त्या रस्त्याने घरी निघलो आणि घरी आल्यानंतर समोरच्या घरी लायटिंग वगैरे टाकणं चालू होती. सो मुलं तिकडे खूप जमा झाले आणि इथे लायटिंग करायला चालू होती. आणि घरी आल्यानंतर थोडा विचार केला, रील्स वगैरे सगळं आणलं मी. का नाही ब्लाऊज शिवून होते, ते कस्टमरचे न्यायचे आहे. हे बघून माझा इथेच ब्लॉग एंड झाला. आणि हे रेडी आहेत जे आज मी तयार केलेले सगळे कस्टमरचे, आणि बाकीचे इथे मशीनवर पडलेलं आहे.
आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.